काल आहे ना, मी माझ्या सोसायटीच्या खाली राऊंड मारायला गेलेले आणि तिथे काही लहान मुलं खेळत होती. 5-6 जण असतील ते. तर त्यांच्यामध्ये ना एक छोटू होता. तो त्यांच्यामध्ये वयाने आणि उंचीने लहान होता. मग ते लोक काय करत होते, त्यांच्याकडे एक बॉल होता आणि ते बॉल ते आकाशात उडवत होते आणि पकडत होते. तर ज्याच्या हातात कॅच येईल ना, नेक्स्ट टाइम त्याने तो चेंडू आकाशात उडवायचा, असा तो त्यांचा खेळ होता. मग ते सगळेजण खेळत होते. ते जे सगळे उंचीने मोठे होते, तर ते लोक तर बॉल पटकन कॅच करू शकत होते. त्यांच्यातला तो जो छोटू होता ना, त्याला कॅचच करता येत नव्हतं. मग त्याने एकदा ट्राय केलं, दोनदा, 5-6 वेळा त्याचे प्रयत्न चालू होते. नंतर तो रागावून येऊन बाकड्यावर बसला आणि बसल्याच्या नंतर सगळेजण त्याला विचारायला गेले की काय झालं, तू का येऊन बसला, चल ना आपण खेळूयात, इथे का बसलास? तर तो बोलतो कसा, नाही, तुम्ही मला पकडूच देत नाही बॉल, मला खेळूच देत नाही, तुम्हीच खेळताय. असं त्याचं ते एक्सप्रेशन्स होतं. आणि मग त्यावर सगळेजण थोडेसे असे स्ट्रेस झाले की अरे आता हा नाही आला तर हा रडत बसेल. मग सगळेजण आहे ना, त्याला खूप प्रेमाने कन्व्हिन्स करत होते. सगळेजण म्हणत होते, चल आता तुला पकडायला देणार आम्ही, तो बॉल आहे ना, आता तुला पण कॅच पकडायला मिळणार, तुला पण पकडता येईल ती कॅच. आणि त्याला सगळेजण कन्व्हिन्स करून मनवून त्याला घेऊन गेले हा खेळायला आणि तो खेळत होता. तर त्या सगळ्या टीमने आपापसात काय ठरवलं माहितीये की आपण काय करूया, तो जो बॉल आहे ना, तो थोडा कमी उंचीवर उडूया जेणेकरून त्याला पकडता येईल. आणि त्याने एकदा नाही 2-4दा तो बॉल कमी उंचीवर उडवल्यामुळे पकडला आणि तो खूप खुश झाला तो खेळ खेळत असताना सेकंड राऊंडला. यातनं काही लक्षात येते का तुमच्या? लहान मुलं जेव्हा खेळ खेळतात ना, तेव्हा ते त्यांच्या टीमला टीम समजतात आणि ते एकमेकांना ऍप्रिशिएट करत असतात. पण मोठी माणसं अशी ऍप्रिशिएशन करताना पाहिली आहेत आपण कधी? जर असंच ऍप्रिशिएशन मोठ्या माणसांमध्ये आलं तर काय कमाल होईल ना. चला, बाय.